नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। माझे नाव सागर आहे, एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे। लग्न होऊन 5 वर्ष झाली होती। माझी पत्नी अंजली स्वभावाने खूप चांगली, पण तिच्या करिअरच्या मागे धावताना ती आमच्या नात्यातील ओलावा कुठेतरी हरवून बसली होती। तिची बदली दुसऱ्या शहरात झाली होती, त्यामुळे महिन्यातले 15 ते 20 दिवस ती घराबाहेर असायची। मी या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटा असायचो। या एकटेपणाची सवय झाली होती, पण मन कुठेतरी कोणाशी तरी बोलायला, मन मोकळे करायला आसुसलेले होते। अशातच एक दिवस सुनीता आंटी म्हणजेच माझी सासूबाई आमच्याकडे राहायला आल्या। अंजलीलेच त्यांना फोन करून बोलावले होते। सागर एकटा असतो, त्याला जेवण खाण्याचे हाल होतात, तुम्ही जाऊन राहा काही दिवस, असे तिने त्यांना सुचवले होते। सुनीता आंटी घरी आल्या आणि घराचे रूपच बदलले। जे फ्लॅट मला केवळ सिमेंटचे खोके वाटायचा, तिथे आता सकाळच्या भोपळ्याची भाजी आणि फोडणीचे आवाज येऊ लागले। आंटी दिसायला खूप शांत आणि संयमी होत्या। वयाची 50शी ओलांडली असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज होते। त्यांच्याही आयुष्यात एकटेपणा होताच। सासरे वारल्यानंतर त्या गावी एकट्याच राहत होत्या। सुरुवातीचे काही दिवस आम्ही फक्त औपचारिक बोलत येतो। सागर, जेवण वाढू का? आज ऑफिसला उशीर होणार आहे का? इथपर्यंतच आमचा संवाद असायचा। पण हळूहळू ही भिंत कोसळू लागली। एके दिवशी ऑफिसमधून येताना खूप पाऊस लागला। मी पूर्ण भिजून घरी आलो। दारातच आंटी टॉवेल घेऊन उभ्या होत्या। अरे रे, पूर्ण भिजला आहेस, लवकर अंग पुसून घे, नाहीतर सर्दी होईल, त्या काळजीने म्हणाल्या। त्यांच्या आवाजात तोच ओलावा होता जो मला आईच्या आठवणीत मिळायचा, पण त्यात एक सुलभ मायेचा परिघही होता। मी फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा त्यांनी आल्याचा वाफळलेला चहाचा कप माझ्यासमोर ठेवला। थँक्स आंटी, मी म्हणालो। त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या। सागर, तो खूप थकला आहेस का रे? आजकाल तुझे डोळे खूप काही सांगतात, त्यांनी अचानक विचारले। मी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्याकडे पाहिले। त्यांच्या नजरेत एक प्रकारची समज होती। मी थोडे हसलो आणि म्हणालो, नाही आंटी, कामाचा ताण असतो थोडा, फक्त कामाचाच। त्यांनी पुन्हा विचारले, अंजलीशी तुझे बोलणे होते का व्यवस्थित? मला जाणवते की तुमच्यात काहीतरी अंतर आहे। त्यांच्या या प्रश्नाने माझ्या मनाची तार चिडली गेली। मी कधीच कोणाशी या विषयावर बोललो नव्हतो, पण आज समोर कोणीतरी आपल्यासारखे होते। मी सांगायला सुरुवात केली की कसे आमचे नाते हॅलो बाय पुरते उरले होते, कसे आम्हाला एकमेकांसाठी वेळ नाही। बोलता बोलता रात्रीचे 9 कधी वाजले ते समजलेच नाही। त्या रात्री जेवताना त्यांनी माझ्या ताटात आवर्जून वाढली। सागर, माणसाला अन्नासोबत प्रेमाचीही भूक असते, तू स्वतःला इतका त्रास नको करून घेऊस, त्या म्हणाल्या। रात्री झोपताना मी विचार करत होतो, सुनीता आंटी आल्यापासून मला या घरात परकेपणा वाटणे बंद झाले होते। त्यांच्या हसण्याने मला एक उबदारपणा आला होता, पण ही उब फक्त सासू जावई या नात्यापुरती होती की या पलीकडे काहीतरी निर्माण होत होते। दुसऱ्या दिवशी शनिवारी सुट्टी होती। आंटी म्हणाल्या, आज आपण मिळून काहीतरी स्पेशल बनवूया का? आम्ही दोघे किचनमध्ये होतो। मी भाजी चिरत होतो आणि त्या फोडणी देत होत्या। किचनमधील त्या छोट्या जागेत आमच्या अनेकदा एकमेकांना हलकीशी धडक होत होती। कधी त्यांचा हात माझ्या हाताला लागायचा, तर कधी त्यांच्या साडीचा पदर माझ्या खांद्याला स्पर्श करून जायचा। तो स्पर्श चुकून होता, पण त्याने माझ्या शरीरात एक वेगळी चैतन्य संचरत होती। त्यांच्या जवळून येणारा तो चंदनाचा सुवास आणि घरगुती वातावरणाचा सुगंध मला मोहून टाकत होता। मी त्यांच्याकडे चोरून पाहत होतो। त्या कामात मग्न होत्या, पण त्यांच्या गालावर येणारी ती बट
आणि ती बाजूला सारण्याची त्यांची पद्धत मला खूप मोहक वाटू लागली. काय पाहतोस ससा, त्यांनी हसत विचारले. मी भानावर आलो. काही नाही, तुम्ही खूप छान मॅनेज करता सगळं. मी सारवासारव केली. त्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे हॉलमध्ये बसून जुन्या फोटोचा अल्बम पाहत होतो. अंजलीचे लहानपणीचे फोटो पाहताना त्या खूप भावुक झाल्या. किती लवकर मोठी झाली हे मूल नाही का? आपणही किती लवकर एकटे पडलो. त्या हळहळल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मी नकळत त्यांचा हात माझ्या हातात घेतला. आंटी, तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना. त्यांनी माझ्याकडे पाहिली. त्या क्षणी आमची नजर भेटली. त्या नजरेत सासू जावई हे नाते कुठेतरी मागे पडले होते. तिथे फक्त दोन जीव होते ज्यांना एकमेकांच्या आदराची गरज होती. त्यांनी माझा हात झटकला नाही, उलट थोडा घट्ट धरला. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि घराच्या आत एक नवीन भावनिक नात्याची सुरुवात होत होती. हे नाते कोणते वळण घेणार होते याची आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती. नागपूरमधील पाऊस एकदा सुरू झाला की थांबायचे नाव घेत नाही. बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि खिडकीच्या काचांवर पाण्याचे थेंब एका लयीत आदळत होते. हॉलमध्ये आम्ही दोघेच होतो. अल्बम पाहता पाहता आमचे हात एकमेकांच्या हातावर राहत होते. हे कदाचित आम्हा दोघांनाही मान्य होते, पण शब्दात सांगण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. सुनीता आंटीने हळूच आपला हात मागे घेतला आणि केसांची बट कानामागे सारली. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी लाली आली होती. सागर, चहा ठेवते. पुन्हा एकदा पावसाचेच वातावरण आहे ना. त्या उठत म्हणाल्या, नको आंटी, तुम्ही बसा ना, थोडा वेळ गप्पा मारूया. तुम्ही गावी असताना काय करता? मी त्यांना थांबवत विचारली. त्या पुन्हा बसल्या. काय करणार रे? सकाळी उठायची, देवाची पूजा, मग थोडा वेळ वाचन आणि रात्री पुन्हा तीच शांतता. कधी कधी वाटते की हे आयुष्य असेच संपणार का? मुलांसाठी आपण सगळे करतो, पण मुलं मोठी झाली की त्यांची स्वतःची दुनिया असते. आपण फक्त एका कोपऱ्यात उरतो. त्यांच्या आवाजात एक प्रकारची हळूवार खंत होती. मला त्या क्षणी फक्त सासू वाटल्याच नाही, तर त्या मला एक अशी स्त्री वाटली जिच्या मनात भावनांचा महासागर दडलेला होता, पण तो ऐकणारा कोणी नव्हती. मी त्यांच्या जवळ सरकलो. आंटी, तुम्ही स्वतःला इतके एकटे का समजता? मी आहे ना इथे. तुम्ही जोपर्यंत नागपूरमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला एकटे वाटू देणार नाही, मी विश्वासाने म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तो खूप समजूतदार आहे सागर. अंजली नशीबवान आहे. अंजलीचे नाव निघताच मला थोडी अडखळल्यासारखी झाली. माझ्या मनात जे काही सुरू होते ते चुकीचे होते का? पण मग दुसरा विचार आला. अंजली इथे नाहीये. तिला माझ्या मानसिक स्थितीची पर्वा नाही. मग जर कोणी मला समजून घेत असेल तर त्यात गैर काय? रात्रीचे 8:30 वाजले होते. अचानक वीज गेली. पूर्ण घर अंधारात उडाले. फक्त खिडकीतून येणारा विजांचाच प्रकाश अधूनमधून हॉलमध्ये लखलखाट करत होत्या. सागर, बॅटरी कुठे आहे रे? आंटीचा आवाज थोडा घाबरलेला होता. तिथेच आहे, सोफ्याजवळ. मी पाहतो. अंधारातच चपखलत उठलो. माझा पाय सोफ्याच्या कोपऱ्याला लागला आणि मी तोर जाऊन थेट आंटीच्या अंगावर पडलो. अंधात आमची शरीरे एकमेकांना भिडली. त्यांच्या शरीराचा तो उबदार स्पर्श मला जाणवला. त्यांच्या हृदयाचे ठोके मला त्यांच्या छातीवर स्पष्ट ऐकू येत होते. त्यांचा श्वास वेगाने चालला होता. मी बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण माझा हात चुकून त्यांच्या कमरेभोवती विळखा घालून बसला. काही क्षण आम्ही तसेच होतो. शांतता इतकी तीव्र होती की पावसाचा आवाजही जणू थांबल्यासारखा वाटला. सुनीता आंटीने माझा खांदा धरला होता. त्यांनी मला बाजूला ढकललेले नाही, उलट त्यांचे हात माझ्या पाठीवर स्थिरावले. सागर, त्यांनी अगदी हळू आवाजात माझे नाव घेतले. त्या आवाजात राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती, विश्वास होता आणि कदाचित एखाद्या गहिवराचीही लाट होती. मी हळूच बॅटरी चालू केली. प्रकाशात पाहिले तर त्यांचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. त्या धापा टाकत होत्या. आमच्या नजरा
एकमेकांना भेटल्या त्या क्षणी मला जाणीव झाली की ही ओढ फक्त माझ्या बाजूने नव्हती, त्या तितक्याच व्याकुळ होत्या. स्वाती आंटी, तोल गेला माझा जरा, मी अडखळत म्हणालो. काही हरकत नाही. त्या उठून उभ्या राहिल्या. मी झोपायला जाते, उशीर झालाय. त्या आपल्या खोलीत गेल्या, पण मी तिथे सोफ्यावर बसून राहिलो. माझ्या हाताला अजूनही त्यांच्या स्पर्शाची जाणीव होत होती. मनात विचारांची चक्र सुरू झाली. हे जे काही घडते ते समाजाच्या नजरेत चुकीचे आहे, पण भावनांचे काय? मनाला जे हवे असते ते नेहमीच नियमात बसतच असे नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता. घरात एक प्रकारचा ताण होता. आम्ही दोघेही एकमेकांशी डोळे मिळवायला घाबरत होतो, पण त्या तणावातही एक प्रकारचे आकर्षण होते. दुपारी जेवण झाल्यावर आंटी किचनमध्ये आवर करत होत्या. मी तिथे गेलो. मदत हवी आहे का? त्यांनी माझ्याकडे न पाहताच नाही म्हटले, पण जेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा त्या थरथरू लागल्या. मी त्यांचा हात धरला. आंटी, काल रात्री जे झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मी थेट विचारले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सागर, हे पाप आहे. तू माझा जावई आहेस. आपण असा विचार करणेही चुकीचे आहे. पाप आणि पुण्य हे मनावर असते. आंटी, जर दोन एकटी माणसे एकमेकांना आदर देत असतील तर त्यात काय पाप? आपण कोणाचे नुकसान तर करत नाहीये ना. मी त्यांचा हात माझ्या गालाला लावला. त्यांचा हात, तो मऊ स्पर्श मला स्वर्गीय सुख देत होता. त्यांनी आपला हात काढला नाही, उलट त्यांनी माझ्या डोक्याला हात फिरवला. तो खूप लहान आहे श्री, अजून तुला समजत नाही की या नात्याला काय भविष्य नाहीये. मला भविष्याची पर्वा नाही आंटी, मला फक्त आजचा दिवस आणि ही सोबत हवी आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. त्या दिवशी आम्ही खूप वेळ बोललो. त्यांनी त्यांच्या तरुणपणाच्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या इच्छा आकांक्षा सांगितल्या ज्या कधी पूर्ण झाल्या नव्हत्या. जसजसे आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो तसतसे नात्याचे पदर उलगडत चालले होते. त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक हावभावात एक सहजता होती जी मला अधिकाधिक भावुक करत होती. त्यांनी सांगितले की अंजली लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. मग मी एकटीने तिला वाढवली. आता ती मोठी झाली, तिला स्वतःचे आयुष्य आहे. मला तिच्यात रमायचे होते, पण तिच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. तुझ्यात माझा हरवलेला एकटेपणा विरतो आहे, त्या म्हणाल्या. ते ऐकून माझा गळा दाटून आला. संध्याकाळी आम्ही गच्चीवर गेलो. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण गारवा वाढला होता. आंटीने शाल पांघरली होती. मी त्यांच्या मागे उभा राहून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी मान मागे वळवून माझ्याकडे पाहिले आणि एक गोड स्मित हास्य केले. त्या हसण्याने माझे मन जिंकले होते. मला समजले होते की आता मागे फिरणे कठीण आहे, पण ही तर फक्त सुरुवात होती. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण सोसायटी शांत झाली होती, पण माझ्या खोलीत आणि माझ्या मनात विचारांचे कहर माजले होते. सुनीता आंटी त्यांच्या खोलीत होत्या, पण मला माहीत होते की त्यांनाही झोप लागली नसेल. आज दिवसभर आमच्यात जे काही घडले, तो स्पर्श, तो संवाद आणि ती नजरभेट, त्यामुळे वातावरणात एक वेगळा थरार निर्माण झाला होता. अचानक माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर सुनीता आंटी उभ्या होत्या. त्यांच्या हातात पाण्याचा पेला होता. झोप नाही आली का अजून तुला? त्यांनी विचारले. नाही आंटी, विचार थांबत नाहीत, मी म्हणालो. त्या आत आल्या आणि खिडकीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. बाहेरचा चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता, त्यामुळे त्या अधिकच सुंदर आणि शांत दिसत होत्या. सागर, आपण जे काही करतोय हे जगाला कळले तर लोक आपल्याला कधीच माफ करणार नाही. पण आज पहिल्यांदा मला असे वाटले की मी स्वतःसाठी जगते आहे, त्या भावुक होऊन म्हणाल्या. मी त्यांच्या जवळ गेलो. आंटी, कधी कधी नाती ही केवळ रक्ताची किंवा कागदावरची नसतात, ती मनाची असतात. आपण
एकमेकांचा एकटेपणा दूर करतोय यात कोणाचे काय बिघडते. त्या वळल्या आणि त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तू खरंच मला खूप जवळचा वाटतोयस. अंजलीची आई म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तुला माझी ओढ वाटते. सागर त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसताना माझाही हात थरथरला. आम्ही बराच वेळ तिथेच उभे राहून गप्पा मारत होतो. जुन्या आठवणी, भविष्यातील भीती आणि सध्याचा तो क्षण सर्व काही मिसळून गेले. गप्पा मारता मारता कधी त्यांनी माझ्या खांद्यावर डोके ठेवले हे आम्हाला समजलेच नाही. त्यांचा तो उबदार श्वास मला माझ्या मानेवर जाणवत होता. तो स्पर्श खूपच मऊ आणि प्रेमळ होता. त्या रात्री आम्ही खूप जवळ होतो, पण त्या जवळीकीत केवळ शरीर नव्हते तर दोन आत्म्यांचा संवाद होता. आम्ही एकमेकांना मिठी मारली, पण ती मिठी सुरक्षिततेची होती, आधाराची होती. त्यांनी माझ्या कपाळावर मायेचे एक चुंबन दिले. सागर, हे क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. त्या कुजबुजल्या. मी काहीच बोललो नाही, फक्त त्यांना अधिक घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीचा फोन आला. ती 2 दिवसात परत येणार होती. हा फोन म्हणजे वास्तवाची जाणीव करून देणारा होता. सुनीता आंटी आणि मी एकमेकांकडे पाहिले. आमच्या नजरेत एक प्रकारची भीती होती, पण सोबतच एक समजूतही होती. आता वेळ आली आहे सागर, आंटी म्हणाल्या. अंजली आल्यावर आपण पुन्हा त्याच नात्यात जायचे आहे. हे जे आपल्यात घडले ते एक सुंदर स्वप्न म्हणून आपल्या मनात राहील. मला थोडी वाईट वाटली, पण मला माहीत होते की हेच योग्य आहे. हो आंटी, पण हे गुपित मला नेहमी ताकद देईल. अंजली घरी आली तेव्हा तिला घरात एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवला. तिला वाटले की आई आल्यामुळे मी आनंदी आहे. तिला कधीच कळले नाही की तिच्या अनुपस्थितीत 2 एकाकी मनांनी एकमेकांना किती मोठा आदर दिला आहे. सुनीता आंटी काही दिवसांनी गावी परतल्या. जाताना त्यांनी माझ्याकडे पाहून एक गोड हास्य केले. त्या हास्यात खूप काही दडलेले होते. कृतज्ञता, प्रेम, विरह आणि एक आयुष्यभराची आठवण. मी आजही कधी कधी खिडकीत बसून त्या पावसाळी रात्रीचा विचार करतो. ते नाते एका जगासाठी कदाचित विलक्षण होते, पण माझ्यासाठी ते अत्यंत पवित्र आणि भावनिक होते. आयुष्यात काही माणसे अशी येतात जी तुम्हाला स्वतःची ओळख करून देतात, आणि सुनीता आंटी माझ्यासाठी तशाच होत्या. सुनीता आंटी गावी गेल्यानंतर पहिले काही दिवस अगदी उदास गेले. घर पुन्हा एकदा त्या सिमेंटच्या खोक्यासारखे वाटू लागले. सकाळची फोडणी बंद झाली, भोपळ्याची भाजी हरवली आणि चहाचा तो वाफळलेला कपही कुठेतरी हरवून गेला. अंजली घरी होती, पण तिचे क्षण लक्ष फोनवर, लॅपटॉपवर आणि ऑफिसच्या कॉल्सवर होते. आमच्यातील संवाद पुन्हा हॅलो बाय पुरता उरला होता. एक दिवस संध्याकाळी अंजलीने अचानक विचारले, सागर, आई गेल्यापासून तू खूप शांत का असतोस? मी थोडा गडबडलो. काही नाही, ऑफिसचा प्रेशर असतो ना, मी सरसकट उत्तर दिले. अंजलीने खांदे उडवले आणि पुन्हा तिच्या लॅपटॉपकडे लक्ष दिले. तिला खरे वाटले की मी फक्त कामात वेगळा आहे, पण माझ्या मनात तर सुनीता आंटींचा चेहरा, त्यांचे हसणे, त्यांचा तो स्पर्श आणि त्या रात्रीचा चंद्रप्रकाश पुन्हा पुन्हा उगवत होता. 10 दिवसांनी एके दिवशी सुनीता आंटींचा फोन आला. सागर, कसा आहेस? त्यांचा आवाज ऐकून माझे हृदय जोरात धडधडले. मी ठीक आहे आंटी, तुम्ही कशी आहात? मी विचारली. मीही ठीक आहे, पण इथे पुन्हा तीच शांतता आहे. तुझ्याशी बोलावेसे वाटले म्हणून फोन केला. त्यांच्या आवाजातील ओलावा म्हणून मला जाणवला. आम्ही खूप वेळ बोललो. गप्पा संपल्यावर मी खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. बाहेर नागपूरचा पाऊस सुरू झाला होता. मला ती पावसाळी रात्र आठवली जेव्हा आम्ही गच्चीवर एकमेकांच्या जवळ होतो. दुसऱ्याच आठवड्यात अंजलीला पुन्हा बदलीचा फोन आला. तिला पुढील महिनाभर दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. सागर, तुला हरकत नाही ना? तिने विचारले. नाही, तुझे काम महत्वाचे आहे, मी म्हणालो.
पण मनात एक वेगळाच आनंद होता. अंजली गेल्यावर पुन्हा एकदा होणार होतो, पण त्या एकटेपणात सुनीता आंटी येऊ शकतात का याची एक आशा होती. अंजली गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी सुनीता आंटींना फोन केला. आंटी, तुम्ही काही दिवस नागपूरला येऊ शकता का? अंजली बाहेर गेली आणि मला तुमची खूप आठवण येते. थोडा वेळ शांतता होती. मग त्या म्हणाल्या, पण मी परवा येते. परवा सकाळी मी रेल्वे स्टेशनवर गेलो. गर्दीत त्यांना शोधत असताना माझी नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी पांढरी साडी नेसली होती, केसात चांदणी फूल होती, डोळ्यावर काळी चष्मे होती. त्या जशा दिसल्या तसेच मला वाटले जणू चंद्र कोसळला आहे. मी हातातील गुलाबाचे फूल त्यांच्याकडे वाढवले. स्वागत आहे आंटी. त्या थोड्या गडबडल्या. हे काय रे फूल? हे कशासाठी? तुमच्या स्मितासाठी, मी हसत म्हणालो. त्यांनी फूल घेतले, पण त्या क्षणी त्यांच्या बोटांचा माझ्या बोटांना स्पर्श झाला. तो स्पर्श जणू विजेचा झटका होता. रिक्षात बसलो तेव्हा आम्ही दोघेही एकमेकांकडे बघत होतो, पण काही बोलत नव्हतो. शब्दांची गरजच भासत नव्हती. घरी आल्यावर आंटीने घरात पाऊल ठेवले तशीच त्यांनी हातातील बॅग खाली ठेवली आणि मला म्हणाल्या, सागर, मला सांग, तू खरोखर मला बोलावलंस का की एकटेपणा बोलावतोय? मी त्यांच्या डोळ्यात पाहिले, दोन्ही, आंटी, एकटेपणाही आणि तुमची ओढही. त्यांनी हात पुढे केला. मग चल, आधी चहा कर, मग बोलू. पुन्हा त्या आठवणी जिवंत झाल्या. तो चहा, ती फोडणी, तो चंदनाचा सुवास. पण यावेळी आम्ही पूर्वीसारखी अडखळत नव्हतो. आम्ही जाणून बुजून एकमेकांच्या जवळ होतो. रात्रीचे जेवण करताना आंटीने माझ्या ताटात पुन्हा प्रेमाने वाढले. खूप दिवसांनी ताट भरल्यासारखे वाटते. मी म्हणालो, मन भरल्यासारखे वाटते तर खरे. त्या रात्री गच्चीवर बसलो होतो, शेजारी खांद्याला खांदा. नागपूरचा पाऊस थांबला होता, पण हवेत गारवा होता. आंटी, एक गोष्ट विचार ना. तुम्हाला माझ्यासोबत राहायला कधी वेड वाटते का? त्यांनी हळूच माझ्या हातावर आपला हात ठेवला. सागर, मी माझ्या आयुष्यात खूप एकटी राहिली आहे. तुझ्यात मला कधीही वेळ वाटलं नाही. उलट मला सुरक्षित वाटतं. तेव्हापासून पुढचे 2 आठवडे अगदी अनोखे होते. आम्ही एकत्र स्वयंपाक करायचो, एकत्र जेवायचो, एकत्र टीव्ही बघायचो. कधी हाताला हात लागायचा, कधी खांद्याला खांदा. हळू भाषा, स्पर्श आणि नजरा यांची एक स्वतःची परिभाषाच तयार झाली. एकदा संध्याकाळी आम्ही दोघे शनिवार वाडा बघायला गेलो. हातात हात घालून फिरत होतो. तिथे एका कोपऱ्यात एक जोडपी हळूहळू गात होती. आंटीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, माझ्या तरुणपणी असा एक रोमॅन्टिक क्षण कधी आलाच नाही. मी म्हणालो, मग आज मला? आंटी. त्यांनी डोळे मिटले आणि त्या गाण्याची सुरुवात गुणगुणू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून मला वाटले की हा क्षण काळात हरवून चाललेला आहे. रात्री परतल्यावर अंजलीचा फोन आला. ती बराच वेळ बोलली. मला विचारली, आई कशी आहे? मी म्हणालो, छान आहे. तुझ्याबद्दल विचारत होत्या. फोन ठेवल्यावर आंटी म्हणाल्या, तो बोललास? मी म्हणालो, खोटं नाही, मी तिच्याबद्दल विचारतच नाही, इतकेच खरे. आंटी हसल्या, पण त्या हसण्यात एक खोलवरची खंत होती. सागर, अंजलीला आपल्या जवळीकीबद्दल कधी कळले तर? मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. कळू नये, पण कळले तरीही मी तुम्हाला सोडणार नाही. त्या गंभीर झाल्या. आपण मर्यादित राहिले पाहिजे. मी तुझी सासू आहे हे विसरू नको. मी जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर डोके ठेवले. आंटी, नात्यांच्या मर्यादा माणसाने केल्या आहेत, भावनांच्या कधीच नाहीत. रात्री उशिरा आम्ही दोघे बाल्कनीत उभे होतो. चंद्र पुन्हा पूर्ण होता. आंटी माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसल्या. सागर, हे क्षण मी आयुष्यात विसरणार नाही. मी कपाळावर हलके चुंबन घेतले. मीही नाही आंटी, पण ही सुखाची स्वप्ने फार दिवस टिकणार नव्हती.
10 दिवसांनी अंजली परत येणार होती. आम्हाला पुन्हा त्या वास्तवाचा सामना करायचा होता. एके दिवशी संध्याकाळी आंटी अचानक म्हणाल्या, सागर मला उद्या गावी जायचे आहे. अंजली येण्याआधी मी चपापलो, इतक्या लवकर? पण आम्ही काही दिवस आनंदात नाही का घालवले? तेच तर. त्या म्हणाल्या, जास्त आनंद म्हणजे नशिबाचा अतिरेक. आपण आधीच खूप पुढे गेलो आहोत. त्या रात्री आम्ही बोललो नाही, पण एकमेकांच्या जवळ होतो. सकाळी मी त्यांना स्टेशन सोडायला गेलो. स्टेशनवर गर्दी होती. प्लॅटफॉर्मवर उभे असताना आंटी म्हणाल्या, सागर, हे सगळं आपल्यातलं गुपित कधी कोणाला कळू देऊ नकोस. अंजलीला दुखापत होईल. मी मान हलवली. गाडी सुटायच्या क्षणी त्यांनी खिडकीतून हात हलवला. डोळ्यात पाणी होते. मी रिक्षात बसलो. डोळे मिटली. आठवणींची मालिका डोळ्यांसमोरून सरकत होती. सुनीता आंटी म्हणाल्या, पण त्यांनी मला एक गोष्ट दिली, स्वतःवर प्रेम करायची आणि जगाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन एका नात्याला चा आनंद घ्यायचा. आजही जेव्हा कधी नागपूरमध्ये पाऊस पडतो तेव्हा मी त्या रात्रीची आठवण काढतो. माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात सुनीता आंटी कायमच्या बसल्या आहेत आणि त्या गेल्या तरी त्यांचा सुगंध, त्यांचे हास्य आणि त्यांचे प्रेम मला सांगत राहते, माणसं जातात पण भावना राहतात. सुनीता आंटी गेल्या आणि घर पुन्हा एकदा रिकामे झाले. अंजली परत आली होती, पण ती आता आधीपेक्षाही व्यस्त होती. तिच्या कंपनीत नवीन प्रकल्प सुरू झाला होता. सकाळी 7 वाजता ती निघायची, रात्रीच्या 10 वाजता परतायची. दरम्यानच्या वेळात फक्त फोनवर 2-4 शब्द. मी पुन्हा त्या सिमेंटच्या खोक्यात बंदिस्त झालो होतो. पण यावेळी एक फरक होता. मी एकटा होतो, पण पूर्णपणे एकाकी नव्हतो. माझ्या मनात सुनीता आंटींची सावली होती. त्यांचा चेहरा, त्यांचे शब्द, त्यांचा स्पर्श, हे सगळे माझ्यासोबत होते. मी त्यांना अनेकदा फोन करायचो, कधी संध्याकाळी, कधी रात्री उशिरा. आम्ही तासनतास बोलायचो. आंटी, तुमच्याशी बोलल्याशिवाय माझी रात्र होत नाही, मी एकदा म्हणालो. त्या हसत म्हणाल्या, माझी ही तशीच सवय लागली रे तुझी. एक दिवस अंजलीने माझा फोन पाहिला. तिने काही विचारले नाही, पण तिच्या नजरेत एक प्रश्न होता. मी टाळाटाळ केली, पण हे किती दिवस चालेल? मी स्वतःलाही विचारले. अंजलीशी कुठे बोलणे मला जमत नव्हते, पण सत्यही सांगता येत नव्हते. एका गुंतागुंतींच्या जाळ्यात मी अडकलो होतो. एके दिवशी अंजली अचानक म्हणाली, सागर, आईला आपण काही दिवसांसाठी नागपूरला बोलूया. तिला एकटे राहायला आवडत नाही. माझे हृदय जोरात धडधडले. हो, नक्की बोलवू, मी अविचारपणे म्हणालो. मनात मात्र भीती होती. आता पुन्हा जवळ येऊन मग पुन्हा जाणे हे जमेल का दोघांनाही? 3 दिवसांनी सुनीता आंटी पुन्हा नागपूरला आल्या. यावेळी अंजलीही घरी होती. समोरच्या खोलीत त्या राहत होत्या. सुरुवातीचे 2 दिवस सगळे औपचारिक होते. अंजलीच्या उपस्थितीत आम्ही जणू अपरिचित होतो. पण 3ऱ्या दिवशी अंजलीला ऑफिसमधून रात्री उशिरा बाहेर जावे लागले. ती गेली आणि घरात फक्त आम्ही दोघेच होतो. संध्याकाळचा सोनेरी प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी हॉलमध्ये बसून वाचत होतो. सुनीता आंटी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्यांच्या हातात 2 कप चहा होता. एक कप माझ्यासमोर ठेवून त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. हा चहा खास तुझ्यासाठी बनवलाय, इलायचीचा, त्या म्हणाल्या. तुझी आवड मला आठवते. मी चहाचा घोट घेतला. तो गोड होता, पण त्याहीपेक्षा त्यांची काळजी होती. मी कप खाली ठेवला आणि त्यांच्याकडे पाहिले. आंटी, तुमच्याशिवाय हे घर मला खूप रिकामे वाटते. अंजली आहे, पण तिच्यात मला तो ओलावा सापडत नाही. त्यांनी डोळे मिटले. सागर, आपण असे बोलू नये. मी तुझ्या आयुष्यात फक्त गुंतागुंत निर्माण करते. मी त्यांच्या जवळ गेलो नाही आंटी, तुम्ही फक्त प्रेम दिले आहेत, गुंतागुंत नाही. अंजलीपेक्षा तुम्ही मला जास्त समजता. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सागर, मी तुझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठी आहे. समाज काय म्हणेल? मी त्यांच्या हातात हात घेतला. समाजला काय करायचे? तो नेहमीच काही ना काही म्हणतो, पण मला फक्त तुमची साथ हवी आहे, फक्त तुमचा आधार. त्या रात्री आम्ही गच्चीवर खूप वेळ
बसलो. पुन्हा चंद्र पूर्ण होता. शेजारी शेजारी खांद्याला खांदा लावून काही वेळ काहीच बोललो नाही. फक्त शांतता होती. पण ती शांतता बोलकी होती. कुठेतरी दिलवर एखाद्या मंदिरातून घंटा वाजत होती. अचानक आंटी म्हणाल्या, सागर, तू मला एक कविता ऐकवशील का? मी थोडा गडबडलो. मी कवी नाही आंटी, पण तुझ्या नजरेत कविता आहे त्या असल्या. मी थोडा वेळ शांत बसून राहिलो. मग हळूवार म्हणालो, अंधारात हरवलेला एक एकटा दिवा तुझ्या सानिध्यात मिळाला मला नवा उजेड. नात्यांच्या कोंडीत अडकलेले मन तुझ्या स्पर्शाने झाले मोकळे गैरी. त्यांनी माझ्याकडे पाहिली, डोळ्यात अश्रू होती. एवढे सुंदर शब्द तुझ्याकडे आहे. मी हसलो. तुम्ही सांगितले म्हणून बोललो. तेव्हापासून पुढचे काही दिवस अंजलीच्या नसतानाची होते. ती रोज कामानिमित्त बाहेर जायची. आम्ही दोघे एकत्र वेळ घालवायचो. एके दिवशी आंटी म्हणाल्या, सागर, मला तुझ्यासोबत एखादी सिनेमॅटिक डेट हवी. मी असलो, डेट? आंटी, तुम्ही खरोखरच रोमॅन्टिक आहात. आम्ही संध्याकाळी सायकल रिक्षाने फिरायला गेलो. नागपूरच्या सीताबर्डीवरचा फुटाला गेलो. आईस्क्रीम खाल्ला. हातात हात घालून चाललो. कोणी ओळखीचे भेटले तर दूरच राहिलो. ती एक सुंदर गुप्त सफर होती. रात्री घरी परतल्यावर अंजलीचा फोन आला. तिला पुढच्या आठवड्यात पुण्याला कॉन्फरन्ससाठी जायचे होते. 6 दिवसांसाठी ती निघून गेली. आता आम्ही पूर्णपणे एकत्र होतो. पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती. आम्ही आता आपल्या भावनांबद्दल बोलू लागलो. आता चुकून होणारे स्पर्श नव्हते, तरी जाणीवपूर्वक आदर होता. एक रात्री आंटी माझ्या खोलीत आल्या. त्यांच्या हातात एक डायरी होती. हे माझे बालपणीचे लिहिलेले काही उद्गार आहेत. तुला वाचायला आवडतील. मी डायरी उघडली. त्यात गझलला कविता, विचार सगळेच होते. एका ठिकाणी लिहिले होते, आयुष्यात मला कोणीतरी हवे आहे जो माझे मौन ओळखेल. मी डायरी बाजूला ठेवली आणि त्यांच्याकडे पाहिली. आंटी, ते कोणीतरी मी आहे का? त्यांनी डोळ्यात अश्रू आणले. होय सागर, तू तो आहेस. ते ऐकताच मी त्यांच्या अलगद जवळ गेलो. त्यांच्या डोळ्यातले पाणी माझ्या बोटांनी पुसले. त्यांनी माझा हात धरला आणि तो आपल्या गालाशी लावला. तुझा स्पर्श मला सुरक्षित ठेवतो. काही क्षण आम्ही तसेच होतो. मग आंटी म्हणाल्या, सागर, आता आपण नात्याचे नाव ठेवूया. हे फक्त सासू जावाई नाही. हे फक्त एक मैत्री आहे, एक आत्मीयता आहे.